करतो, संस्थेचे संचालक, डायरेक्टर, चेअरमन ती दखल घेत नाही. त्यामुळं सर्वप्रथम मी त्या प्राचार्याचं, त्या संस्थेचं आणि ज्या लोकांनी या अॅट्रॉसिटीची जुने हप्तेखोर लोक असतात ते त्यांची दिशाभूल करतात आणि त्यांना आपल्या 2 नंबर धंद्याचं, जुगार, मटका, दारू याच्या धंद्याचा रेट वाढवण्यासाठी, कारवाईचा धसका घेण्यासाठी अशा अधिकाऱ्याचा वापर करून तो आपला धंदा वाढवत असतात. अशा आयपीएस अधिकाऱ्यांना खालच्या थराला, खालच्या बेसला काय चाललंय माहित नसतं. ते खालच्या आपल्या वसूलदाराचं ऐकून, आपल्या अधिकाऱ्याच्या, कर्मचाऱ्याचं, ह्या बगलबच्चांचं ऐकून कारण नसताना आपल्या अंगावर घेत असतात. तर खऱ्या अर्थानं या असे आयपीएस अधिकारी आलेले ते कठोर कारवाई करण्यासाठी सज्ज असतात. पण इथले परंपरेनं, रूढी परंपरेनं इथला कुठल्या तर लोकप्रतिनिधीच्या हाताखाली बगलबच्चे, चमचागिरी करणारे, पोलीस हप्ते वसूल करणारे यांच्यामुळं हा जो अॅट्रॉसिटी आणि विनयभंग आहे त्याला खतपाणी घालण्याचं काम अंजली कृष्ण मॅडम यांनी केलं असं मला वाटतंय. म्हणून सर्वप्रथम इथले जे हप्तेखोर वसूलदार पोलीस आहेत त्यांची खात्याने चौकशी झाली पाहिजे, मग अंजली कृष्णावर कारवाई झाली पाहिजे असं माझं केदार साहेब मत आहे. या जास्त न घेता या ठिकाणी नागेचा तो बोलणार आहे, केदार साहेब बोलणार आहे. त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण आला, त्यामुळे मी माझी रजा घेतो. जय भीम, जय भारत.